आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। प्रभाग क्रमांक 17 आढाव नगर परिसरात जेल रोडच्या विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या वतीनं एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचा उद्देश परिसरातील महिलांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणे आणि त्यावर त्वरित तोडगा काढणे हा होता। या प्रसंगी प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला कैलास मैंद यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या प्रभागातील विविध गंभीर समस्या अगदी स्पष्ट शब्दात मांडल्या। त्यात प्रामुख्याने कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शासनाच्या क्रीडा संकुलात आजही खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। संकुल असूनही खेळाडूंच्या गरजा पूर्ण न होणं ही मोठी प्रशासनिक उदासीनता असल्याचं महिलांनी सांगितलं। प्रमिलाताई मैते यांनी आज आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये भेट दिली आणि त्यांनी आमच्या समस्या, महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ते असंच समाजसेवा कार्य करतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी असंच आमच्या पाठीशी उभे राहावं ही आमची विनंती आहे। आज प्रमिलाताई कैलास मैंद यांनी प्रभाग 17 मध्ये आढाव नगर इथे भेट दिली आणि त्यांनी महिलांच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या। इथं काही प्रॉब्लेम्स असतील ते पण ऐकून घेतले आणि त्यांना महिलांच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की शक्यतो होईल तेवढं मी काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि महिलांनी पण त्यांनी पूर्णपूर आम्ही त्यांना साथ देऊ अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं परिसरात उभारण्यात आलेल्या ग्रीन जिम बाबतही तक्रारी करण्यात आल्या। येथे झाडाझुडपांमध्ये जिम हरवून गेलेली आहे, स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे, तसंच जिम साहित्याची नियमित देखभाल होत नसल्यानं नागरिकांचा हिरिरीने वापर होऊ शकत नाही। याशिवाय इलेक्ट्रिक बोर्ड उघड्यावर असल्यानं परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं महिलांनी निदर्शनास आणून दिलं। या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर प्रमिला मैंद यांनी सर्व प्रश्नावर संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। तसेच त्यांनी महिला आणि खेळाडूंच्या भावना समजून घेत प्रभागाच्या विकासासाठी स्वतः पुढाकार घेण्याची ग्वाही दिली। नमस्कार, मी प्रमिला कैलास मैंद। आज इथे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आढाव नगर मध्ये आम्ही भेट दिली आहे। इथल्या महिलांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शक्य तेवढं लवकर होता होईल आम्ही समस्याचं काही ना काही सोल्युशन नक्की काढू। इथे या प्रभागात त्यांना बाहेर खूप त्रास आहे, लाईट वगैरे नाही, इथे व्यायामशाळा, जिम वगैरे, ह्याच्यावरती नक्की मार्ग काढू। लाईट्स नाही इकडे, तर पूर्णपणे त्यांची समस्या आम्ही जाणून घेतली आहे आणि होता होईल तेवढ्यात लवकरात लवकर काही ना काही मार्ग काढू। तसेच मी कायम तुमच्या सोबत आहे, तसं मलाही तुमची सोबत पाहिजे की नवीन कार्य मी काहीतरी करू शकेल, तर त्याच्यासाठी मला तुमची सोबत लागेल। असं तुमच्या कुटुंबातला मला एक भाग समजा आणि कधीही मला बोलवा, मी तुमच्या सोबत आहे। तसेच प्रमिला मैंद यांनी याआधी देखील कुठल्याही संविधानिक पदावर नसताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी समजावून घेत त्यांना मदत केली आहे। अशाच प्रकारची मदत यापुढेही त्या करतील असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलाय। नमस्कार, मी वेदांत चंद्रात्रे। आज प्रमिला काकूच म्हणणार, मी ताई नाही म्हणणार, काकू। आधी आमचे वारंवार आम्ही जेव्हा पण समस्या मांडल्या कोणत्याही संविधानिक पदावर नसताना त्याच्यामधून कसा अचूक तोडगा काढता हे आम्हाला वारंवार अनुभव आला। आजही या ठिकाणी जे काही समस्या आहे त्या कोणत्याही संविधानिक पदावर नसताना इथे येऊन त्यांनी आश्वासन दिलं की याच्यातून आम्ही मार्ग काढू आणि ते आमची अशी अपेक्षा आहे ते दरवेळेस याप्रमाणे ते मार्ग काढतात, या वेळेसही काढतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो। यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक महिलेला साडी वाटप करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला। यावेळी संगम सोसायटी प्रभाग क्रमांक 17 येथील रेखा माळी, उर्मिला पाटील, मंगल नागरे, विजेता घारगे यांच्यासह संगम सोसायटीतील महिला
आणि जेलरोड विघ्नहर्ता मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.